आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सायगा लो फुलटॉ चेंडू आडवा बाटनं खेळलाय. व्हाईट इस्ट लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेड चांगली फेक धाव मिळते आहे. एक धावेच्या साह्यानं कांटीबोडून संघानं आपला अकाउंट ओपन केलाय. खातं श्री गणेशा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आघाडी जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ त्याच्या साथीनं जयदीप दोन आघाडीची सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. डीप मध्ये आहेत व्हाईट इस्ट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. चांगली फेक करतायत चांगली फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. तुषार पहिल्या षटक तळण्याकरिता तुषारनं सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या सामन्यात अक्षरशः प्रभावित केलं या गोलंदाजानं देखील. परंतु कांटीबोर्डर संघाला देखील कमी लेखून जमणार नाही आहे. त्यांचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त स्टेअर केलंय. अगदी ना 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 मुन्ना ना ऐसी गलती दोबारा मत करना. मैदानाच्या आतमध्ये तू 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 की मै मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की दोन्ही गाड्या एकच रुळावरती आदळताना पाहायला मिळाल्या असत्या. परंतु काहीसं चित्र वेगळं दिसलं असतं जर तरला क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलं जात नाही. तुषार पुन्हा एकदा निघालेत. चला तुषार आपण घाई करा जास्तीचा वेळ घेताय. पुढचा बॉल लो फुलटॉ चेंडू आडवा बाटनं भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वा बाय वा काय फील्ड राहिली आहे. चांगली फील्ड क्रिकेटच्या पटलावरती. तुम्हा अगदी क्रिकेटच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक धारदार शस्त्र म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. आणि तुमचं क्षेत्ररक्षण जर 100% एफर्ट्स असतील ना तर मात्र यशाकडे वाटचाल करण्याकरिता तुम्हाला अडचण निर्माण होत नाही. त्याकरिता तुमचं क्षेत्ररक्षण परफेक्ट असायला हवं. बॅटची आतली काढा. एसटी रक्षक सायगावचा वंडर बॉय रेडी आहे. टीपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. महाराजांचं गीत डीजे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. गोलंदाजी पहिली धारदार बहारदार राहिली आहे. तुषार एक फलंदाजाला माघारी परतवलंय. ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळते विकेटची आम्ही. फटका बसलाय हातात जाऊन बसलाय. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. गोलंदाजी मार्कवरती उंच पुरा हॅम ॲक्शन अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला प्रणल आपण घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणल आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणित. समोर जयदीपला आपण पाहतोय. अलकापुरी एरियामध्ये बिलॉंग करणारा खेळाडू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो. यावेळेस ऑन द
ऑन साईडला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चांगली फेक राहिली आहे. काय घडेल काय घडेल या थ्रोवरती. दोन धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. सहा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक स्लॉगवर हाताळण्याकरिता हाणामारीचं षटक आपण प्रणितला पाहतोय. समोर जगदीश ज्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये घणाघाती प्रहार येताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा कॉल. यस, 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट पहा लाजवाब राहिली आहे. 2 फलंदाज, चित्त्याची धाव, हरणाची चपलाई या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. माफी असावी, 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस वेगवान वेगवान वेगावरती स्वार होणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज अचंबित होताना पाहायला मिळाले. जगदीश एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट. यावेळेस इनसाइड आउट खेळला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरपर्यंत बॉलवरती वेगाने जाताना पाहायला मिळाले. 1 धाव, 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. आणि दुहेरी धावेच्या सहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळेस फ्लिक ऑफ द रिक्स फ्लिक केलाय फक्त बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग डीपमध्ये. दोन धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता 1-2, 12 धावा फलकावरती. 1-2 गो. शेवटचा चेंडू. 12 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलंद कार्पेटच्या साह्याने खेळला चेंडूला. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेक राहिली आहे. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता जर आपण पाहिली ना तर 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. आता विजयाकरिता 15 धावांचं आव्हान. 12 चेंडू आणि 15 धावा सायगाव संघाला विजयाकरिता. आता 12 चेंडूमध्ये बनवायच्यात 15 धावा. चला आपण उत्तरार्धामध्ये लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला कांटीबोडल संघ आपण लगेच या मैदानाच्या आतमध्ये घाई करा. फायनल्स सेमीफायनल्स अजून बाकी आहेत. चला यानंतर होणारा सामना धारिवली आणि कोंडे आपण देखील या कोंडे संघ या आपण
थँक्यू डीजे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. चला घाई करा सर. आपण आता कांटी बोलत सांगायला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला घेणार उचले मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. अगदी संध्याकाळचं सत्र सुरू आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सकाळी देखील उल्लेख केला. या मैदानाच्या आतमध्ये 3 सत्र आपल्याला पाहायला मिळतात. एक सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आणि 10 ते 1-2च्या दरम्यान आणि त्यानंतर संध्याकाळचं सत्र ज्या ठिकाणी हवा फार कमी, हवेचं झोत फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं आणि त्या कारणास्तव फटक्यांची आतषबाजी फारशी पाहायला मिळत नाही आहे. आता जे समोर फ्लॅग्स लावले गेले आहेत ते पाहणं अगदी जर आपण पाहिलं तर आपल्या चुकीच्या दिशेनं ते फ्लॅग फडकताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर फलंदाजांना जी हवी आहे ती अद्याप मिळत नाही आहे. आता विजयाकरिता 12 चेंडू आणि 15 धावा. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. द प्राऊड ऑफ सायगाव. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल कुडलेन्स पद्धतीचा चेंडू हाताळला. अगदी वेगवान वेगावरती स्वार होतोय चेंडू. सळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चला घाई करा आपण. पुढचा बॉल यावेळेस जाऊ दिलाय, सोडू दिलाय. व्हाईट यॉर्कर व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. अतिरिक्त धाव धापलकरती वधारली जाते. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. तदनंतर 2 चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त. पंच दोन्ही आता समांतर करतायत. धाव मिळते अवंतर. गोलंदाजची मार्कवरती जर आपण पाहिलं ना, गोलंदाज हर्षद पहिला बॉल जाऊ दिला. पहिल्या बॉलवरती थांबले. पहिल्या बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती हा प्रसादचा ब्रँडेड प्रसाद आहे, विराट कोहलीचा फॅन, आणि त्याच्या बॅटमधून आला हा घणागती प्रहार. षटकार. आठ धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत वेगानं दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसऱ्या धावेची जोखीम पत्करली. इस रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब राहिला आहे. दोन्ही फलंदाजांचं ताळमेळ, तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. तदनंतर अगदी क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, असेल ना संघाची साथ तर होतो समोरच्या टीमवरती मात. आता प्रसादचा विषय हार्ड आहे. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं त्याच्याकडे ना रन बनवण्याचा कार्ड आहे आणि संपूर्ण टीमची त्याच्या पाठीमागे साथ आहे आणि साथ मिळाली आणि त्यानंतर बॅकफुटला गेले, शफल झाले आणि सरळ भिरकावून दिलाय. बॉल स्क्वेअर लेग डीपमध्ये सीमा ओलांडली आहे. षटकार.
वक्त किसी का गुलाम नाही होता. अगदी वेळेनुसार कोण राहत नाही, वेळेनुसार कोण वागत देखील नाही आहे. अगदी मोठी स्पर्धा आपण पाहिली ISPL. त्या ISPL स्पर्धेमध्ये नियमांचं उल्लंघन देखील राहिलं आहे. त्या नियमांचं उल्लंघन न करता 3 खेळाडू अक्षरशः बँड होताना आपण पाहिले. खऱ्या अर्थानं एक संघ जर आपण पाहिला ना, एक खेळाडू जो माजी मुंबई